आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघताय ही केळी 4 महिन्याची आहे आणि ह्या 4 महिन्याच्या केळीमध्ये पाऊस पडल्यानंतर मध्यंतरी पॉवर टिलर टाकला होता आणि बांधून घेतली होती. पण पाऊस पडल्यानंतर गवताचं किती मोठ्या प्रमाणात त्याचं हे झालं आहे आणि लेबरचं तर तुम्ही बघताय कसं आहे, शॉर्टेज आहे. तर ह्याला पर्याय आपण काढलेला आहे. हे की पहिल्यांदा आपण काय केलं, केळीची पिलं कापून घेतली आणि पिलं कापून घेऊन ह्यात तणाचं नियंत्रण कसं करायचं, पिलं कापून घेतली आणि ह्याला आपण स्वीट पॉवर आणि पॅराकॉट हे 1 लिटर 200 लिटर पाण्यात टाकून आपण याची फवारणी करणार आहे. आणि ह्याचा नंतर एक व्हिडिओ त्या मला बिफोर आणि आफ्टर, हे आता बिफोर आहे, नंतर आफ्टरचा तुम्हाला व्हिडिओ तो पण तुम्हाला टाकतो. आणि स्वीट पॉवरनं आणि पॅराकॉटनं कसं नियंत्रण मिळवता येतं ह्या प्लॉटवरती हे पण तुम्हाला दाखवतो. तर सुरुवातीला आपण यामध्ये काय टाकणार आहोत, तर पाणी बऱ्याच ठिकाणी क्षारयुक्त असते. तणनाशकाला क्षारयुक्त पाण्याने प्रॉब्लेम येतो आहे, म्हणजे त्याची पॉवर कमी होते. तर आपण यामध्ये pH बॅलन्सर आहे एक चांगल्या कंपनीचं, हे एक आपण त्या बॅलरला टाकणार आहोत. तर हे pH बॅलन्सर वापरल्यानंतर एक चांगल्या पद्धतीने आपण हलवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये अशा पद्धतीनं आपण ते pH बॅलन्सर जरा पाण्यात मिसळलं जड असते तर व्यवस्थित आपण त्यामध्ये हलवून घेऊन आता नंतर स्वीट पॉवर आणि पॅराकॉट त्यात टाकणार आहोत. आता बघू शकता हे स्वीट पॉवर आहे आणि एक पॅराकॉट आहे आणि हे 100 लिटर औषध केलेलं आहे. आपण या 100 लिटरमध्ये 500 मिली आपण टाकून त्याचं द्रावण तयार करणार आहोत आणि यावरती स्प्रे करणार आहोत. हे आपण स्वीट पॉवर टाकतो. आता यात 500 मिली टाकणार आहोत आपण. अशा पद्धतीनं आपण हे स्वीट पॉवर टाकलेलं आहे. आता हे पॅराकॉट आपण 500 मिली टाकणार आहोत. त्यामध्ये हे दोन्हीचं मिश्रण व्यवस्थित हलवून जे द्रावण तयार होईल ते आपण ह्या केळीतील सगळ्या गवतावर स्प्रे देणार आहे. अशा रीतीने आता हे आपलं द्रावण तयार झालेलं आहे. हे जे तणानं बागेत आहे ह्यामध्ये आपण स्प्रे देऊ आणि नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दाखवतो. रिझल्ट असतो 24 तासात, तर ह्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय आणि 3-4 दिवसानंतर तर पूर्ण बाग साफ झालेली दिसते आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला तणावरती कसं नियंत्रण मिळवता येतं आहे. तर व्यवस्थित माप घेऊन व्यवस्थित जर स्प्रे केला तर 100% आपल्याला तणावर नियंत्रण मिळवता येतं.